नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सध्या मी ऐतिहासिक असलेल्या सातारा राजधानीमध्ये आहे आणि खरं तर सातारा हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती आणि त्या सातारामध्ये सध्या येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये इथल्या लोकांचा नक्की कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या सातारा येथील राजवाडा असलेल्या परिसरामध्ये आहे. खरं तर सातारा म्हटलं की या ठिकाणी उदयनराजे भोसले आणि त्यांचे भाऊ शिवेंद्रसिंह भोसले यांची जी काय नावं आहेत ती राजकारणात अग्रक्रमाने येतात. मात्र 2019च्या निवडणुकीला उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये गेले आणि शरद पवारांनी या सातारामध्येच करिश्मा दाखवला आणि आपले मित्र असलेले श्रीनिवास पाटील या सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आणि आमदारकीला मात्र या ठिकाणी शिवेंद्रसिंह राजे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या ठिकाणाहून आमदार झालेले आहेत. त्यांनी दीपक पवार हे जे काय राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांचा पराभव केलेला आहे. सध्या लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि विधानसभेचा जर विचार केला तर या ठिकाणी भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले या सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. खरं तर आता बोला बिंदास्त तुमच्या आमदाराचा पंचनामा या कार्यक्रमासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय आणि लोकांचं एकंदरीतच कौल काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सध्या मी या साताऱ्यामध्ये आहे. काही नागरिक आपल्या सोबत आहेत. नमस्कार, नाव काय तुमचं? शंकर कदम. शंकर कदम. कुठले? नुने. हां, नुने सातारा का? वरती मेढा साईडवर. बर बर. तुम्हाला उदयनराजे माहित आहेत का? आहेत की माहिती? कसं आहे काम त्यांचं? आहे, चांगलं आहे. चांगलं आहे. काय काय केलं त्यांनी? हां, काय काय काम केलंय आठवतंय का? नाही एवढं म्हणजे गावागावात ते चांगलं केलं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? माझं सुभाष जरग. कुठले? MIDC. एमआयडीसी मध्ये कामाला आहे पण राहणार कुठले? राहायला MIDC. राहायला एमआयडीसी आहे. बरं. सातारा लोकसभा आता 2024 निवडणूक यायला लागले. त्या तुमचं खासदार कोण आहे माहित आहे का? सातारचे उदयसिंह महाराज आहेत. उदयसिंह ते राज्यसभेवर आहे. तुम्हाला 2 खासदार आहेत. आता श्रीनिवास पाटील आहेत. श्रीनिवास पाटील बरे वाटतेत का उदयनराजे भोसले बरे वाटतेत? आता बरे तसं म्हटलं तर दोघंही बरे आहेत पण आता कसं श्रीनिवास पाटलाचा थोडासा साताराच्या ह्याच्यात संपर्क कमी आहे. म्हणजे आपल्या सातारा तालुक्यापुरतं आहे. खेडेगावात आहे थोडा संपर्क आहे. महाराजांचा संपर्क जनसंपर्क आहे. आता जर 2024ला जर लोकसभा लागली तर उदयनराजे उमेदवार असले ह्या बाजूला श्रीनिवास पाटील असतील तर लोक कोणाला साथ देतील असं वाटतं तुम्हाला? उदयनराजेंना देतील. आणि आमदारकीचा जर विचार केला तर इथं शिवेंद्रराजे भोसले पण आहे. त्यांचं कसं काम आहे? शिवेंद्र बाबांचे काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. येणार निवडणूक पण त्यांना देतील लोक? देतील. 100% त्यांना देतील असं वाटतंय. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अनिल संपत जाधव. कुठले तुम्ही? भाटमरळी. मी सातारा जिल्हा. सातारा. कोण आहे तुमचं तिकडे आमदार? आमदार शिवेंद्रराजे भोसले. शिवेंद्रराजे भोसले. कसं आहे काम महाराजांचं? आहे, बऱ्यापैकी आहेत. बऱ्यापैकी आहे. त्यांच्या विरुद्ध काय दीपक पवार त्यांचं कसं आहे? त्यांच्याबद्दल अजून काय तर नावलौकिकपणा नाहीये. बरं. आमदारांचा जो दरदरा आहे, शेतकऱ्यांसाठी जे काय कामं आहेत ते बऱ्यापैकी चाललेले आहेत. पण आता लोकसभेचा विचार केला तर उदयनराजे राज्यसभेवर आहेत. लोकसभेला पडले होते उदयनराजे. त्यावेळेस काय होईल? शेवट महाराजांच्या पुढं काही नाही. सगळं शून्य. महाराज हे महाराजच राहणार आहेत. त्यांच्या विरोधात कोणी किती काय केलं कसं केलं तर दिल्लीचं राज्य मंडळ त्यांच्या पाठीशी असल्यामुळे महाराजच. उदयनराजेच फक्त महाराज. सातारा करत दुसरं काय चालत नाही. सातारा काय चालणार कसं? महाराज अहो सातारा काय सांगताय? मातृभूमी कुणाची? महाराजांची. मग त्यांचे वंशज आहेत ते. मग वंशजांना डावलून कोणी जाऊ शकत नाही. एवढं मी सांगतो. बरं. आता उदयनराजे भाजपमध्ये, त्यांनी भाजपमध्येच राहायला पाहिजे का राष्ट्रमध्ये वगैरे यायला पाहिजे? वैयक्तिक महाराजांचे जे काय मत असेल ते त्यांचंच. तुम्हाला त्यांच्या पाठीशी आम्ही आपलं सर्वसामान्य आहे. महाराजांचा जो निर्णय तो आम्हाला शेवटचा निर्णय, तो लोकांचा निर्णय अशा पद्धतीची भावना खरं तर इथल्या सातारकरांची आहे. अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत. नमस्कार काका, काय नाव? नंदकुमार पोरे. प्रॉपर कुठले? इथले राहणार? सातारा इथं कोरेगाव जन्म झाला होता माझा. आणि आम्ही मसवडचे. राहायला इथेच आहे. आता मतदान कुठं आहे मग? मसवडला का इकडं आहे? इथे इथं आहे. इथले मग आमदार कोण आहेत आता?
आमदार आहेत महाराज आहेत, बाबा महाराज. महाराज तर कसं आहे काम आमदारांचं? चांगलं आहे. चांगलं आहे. हां. बरं, आता लोकसभेचा जर विचार केला तर गेल्या वेळेस उदयनराजे या मतदारसंघानं पराभूत झालते, श्रीनिवास पाटील खासदार झालेत. हां. आता जर तशीच लढत झाली तर कोणाचं पारड जड वाटतंय तुम्हाला? उदय महाराजांचं. उदय महाराजांचं. कसं काय? हो, गेल्या वेळेस ते कोरेगावच्या ह्याच्यातून मतं जास्त पडली म्हणून बरं यावेळेस इकडचेच आहे सगळे. बरं. खरं तर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की शिवेंद्रसिंह राजे असू द्या किंवा उदयसिंह भोसले असू द्या, हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत म्हणून ही सगळी लोक त्यांच्या हो, पाठीमागं बरोबर, आहेत का बरोबर. त्यांची कामं आहेत तशी? त्यांची कामं पण आहे आणि त्यांच्या पाठीशी पण आहे. बरं. 2024ला कसं होईल आता इकडं? ते भाजपच यायला पाहिजे. भाजप यायला पाहिजे का? भाजपच का? काम त्यांचे भरपूर आहेत झाले. काय सांगण्यासारखी काम आहेत? सगळेच आहेत. आपला महाराष्ट्र पुढं आला आहे, परत देश पुढे जातोय, प्रगती होते देशाची. सातारमधले काय काय प्रश्न अजून प्रलंबित आहेत की जे होणं गरजेचं आहे? रोड बीड रोड. आणि जे बाकी हे मावा वगैरे खातात ना ते कुठेही झुकतात. बरं बरं बरं. स्वच्छता पाहिजे सातार. स्वच्छता पाहिजे. बरं बरं. अजून काही नाही अजून. बरं. आता हे जे दोन्ही राजे आहेत ते भाजप या पक्षामध्ये आहेत. हो, बरं. शिवेंद्रसिंह पण भाजपमध्ये आहेत आणि उदयनराजे पण भाजपमध्ये आहेत. समजा आता 2024ला जर निवडणूक लागायची म्हणलं किंवा ह्या दोघांना जर तिकीट दिलं तर ह्या दोघांनी कुठल्या पक्षातनं घ्यायला पाहिजे? आता ते भाजपमध्येच येणार. भाजपमधूनच घ्यायला पाहिजे. ओके, म्हणजे जिथं आहे तिथनंच तिकीट हो. द्यायला पाहिजे. तर मावशी आपल्या सोबत आहेत. मावशी, काय नाव तुमचं? सुनीता कुठला आहे तुम्ही? कुमटे, आसनगाव कुमटे, कुमटे, म्हणजे सातारा जिल्हा का? सातारा जिल्हा. बर बर बर. तुमचा आमदार कोण आहे माहित आहे का तुम्हाला? शिवेंद्र राजे. शिवेंद्र राजे. बर, कसं आहे काम त्यांचं? आता तर सध्या नाही व्यवस्थित. नाही व्यवस्थित. काय काय काम राहिली तुमच्या गावात? आता म्हणजे कामं भरपूर आहेत तशी. बर त्यांनी रस्त्याचं वगैरे काम केलेलं आहे. बर. गावात सगळं येतं का व्यवस्थित? पाणी, स्वच्छता ते आहे हो, का? पाणी येते की. बर. स्वच्छता आणि आहे. खासदार कोण आहे माहित आहे का? उदयनराजे भोसले. हो, उदयनराजे बसले. त्यांचं कसं आहे काम? त्यांचं बी आहे की चांगलं. बर बर, ठीक आहे. दोघे बी. तर या सगळ्या प्रतिक्रिया या सगळ्या मतदारसंघामधून येत आहेत. काही तरुण आहे आपल्या सोबत आहेत, त्याच्याशी बोलूया. ये जरा अलीकडे. नाव सांग. माझं नाव केदार संजय प्रभा आहे. प्रॉपर कुठला? मी साताराचाच आहे. proper. साताराचाच आहे. बरं, हो. सातारा कोणाचा आहे? सातारा हा महाराजांचा आहे. महाराजांचा आहे. राजधानी सातारा आहे. बरं. आता शिवेंद्रसिंह आणि उदयनराजे हे दोघं पण भाजप पक्षामध्ये आहेत आणि आता दोघं पण खासदार आहेत, आमदार आहेत. जर आता 2024ला काय होईल? शिवेंद्रसिंह राजे परत आमदार होतील काय? हो, 100% होतील महाराज आमदार. कसे काय? म्हणजे हा सातारचा इतिहासच सांगत आलाय, असं नाही म्हणजे. बरं. आणि खासदारला काय होईल? गेले होते उदयनराजे पडले होते इथनं. तसं आपण सांगू शकत नाही. आता येणारी निवडणूकच सांगेल आपल्याला. तुला काय वाटतंय पण काय ह्यावेळेस उदयनराजे पाठीमागं सातारकर उभा राहतील? हो, 100% राहतील महाराजांच्या मागं उभे. श्रीनिवास पाटील जे आता इथलं खासदार आहेत लोकसभेवर, त्यांचं काम कसं आहे? हां, त्यांचंही काम चांगलं आहे. एक तरुण म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत ह्या सगळ्या राज्यकर्त्यांकडून? सातारला अजून काय काय व्हायला पाहिजे? सातारला अशा म्हणाव्या अशा आहेत सुधारणा, पण तरुणांसाठी रोजगारासाठी काहीतरी त्यांनी करायला हवं. बरं. म्हणजे महाराजांनी आता मेळावा घेतलेला रोजगारासंदर्भात. कुठल्या महाराजांनी घेतला होता? उदयन महाराजांनी उदय घेतलेला. बरं. आय थिंक मलाही माहीत नाही इतक्या, पण 48 वगैरे कंपन्या आल्या त्या. भरपूर मुलांना तिथं रोजगार मिळाला आहे. पण अजून असे भरपूर कॅम्प व्हावे, सातारच्या मुलांना भरपूर रोजगार मिळावा. ह्याच गावात जर रोजगार मिळाला सातारच्या मुलांना तर आणखीन खूप छान होईल असं मला वाटतं. म्हणजे पुण्या, मुंबई ह्या दुसऱ्या शहरात जाण्यापेक्षा ह्याच शहरात जर आणखीन काय आपल्याला डेव्हलप करता आलं, एखादी कंपनी आणता आली इकडं, तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं. तर ते अभिजित बिचुकले तुमच्या सगळ्या राज्यात फेमस असते, त्यांचं काय? नाही त्यांना असं- काय निवडून देताय का नाही? नाही, असं त्यांच्याविषयी नाही काही मी बोलू शकत. बोलू शकत नाही. म्हणजे या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. काका नमस्ते. नमस्ते, काय नाव तुमचं? माझं लक्ष्मण कुठला आहे तुम्ही? पाटील, निराम पाटील. आमदार कोण आहे माहित आहे का तुम्हाला? तुमचं आमदार कोण आहे तुमचं? हो, पाटील, बाळासाहेब पाटील. आमदार आमदार बाळासाहेब पाटील ना. बाळासाहेब पडले होय तुमचे. हो. कसं आहे त्यांचं काम? आहे की आता बरंच म्हणायचं काय. बरंच म्हणायचं. बरं, ठीक आहे. तर या सगळ्या प्रतिक्रिया घेत आता आपण पुढे जाऊया. आणि खरं तर सातारा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक लढाया ज्या आहेत त्या सातारमध्ये झालेल्या आहेत, साताऱ्याच्या भूमीमध्ये झालेल्या आहेत. आणि सगळ्यात जास्त किल्ल्यांची संख्या जी आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
साताऱ्याला एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे, बरोबर आहे का नाही? साताऱ्याला मोठा वारसा आहे. उदयनराजेंचं कसं काम आहे इथं? चांगले की म्हणजे चांगलं आहे. लोकसभेला पाडलं सगळं साताराने. ते आता मी लहान आहे हे माझ्यापेक्षा मोठे तुम्ही ह्यांना बरं मला सांगा, जाऊ द्या, आता 2024 तर काय उदयनराजे येतील का निवडून? यायलाच पाहिजे ना, कशासाठी यायला पाहिजे? यायला पाहिजे चांगल्या भविष्यासाठी. बरं आता एवढं कामं बिमं चांगली करतायत. बरं कसं होईल 2024ला? उदयनराजे येतील परत निवडून? येतील की तर श्रीनिवास पाटलांना तुम्ही निवडून दिले इथल्या सगळ्या सातारकरांनी. काय काम बघा खड्डे काय काय काम केली का नाही श्रीनिवास पाटलांनी? खड्डे बघा की तिकडे हे खड्डे दाखव. दाखवा पाणी कसं साचलंय. इकडं आता इकडं माझं मला इकडे बरं कसं करायचं मला? बरं सगळं जाऊ द्या, अजून काय काय प्रश्न आहेत साताऱ्याचे? तुमची काय रिक्षा आहे काय? ठीक आहे रिक्षा रस्ते आहेत का साताऱ्यात? बघा की आता मोठे बिटे रस्ते तिथं जायचं तिथं खड्डेच आहे ती. खड्डेच आहेत. मग रस्ते पण अरुंद आहेत सगळे. काय आहे तेव्हा रस्ते? मग कसं तुम्ही तर वर्षानुवर्षे इथं शिवेंद्रसिंह राजांना निवडून देताय, उदयनसिंह राजांना निवडून देताय, कोणी करायची कामं? मग महाराज करतात की, मग कामं तर झाली नाही ती म्हणताय परत. झालेत की काम. आता ही काय कसला रस्ता केलाय खतरनाक? कुठला? ही काय इथला म्हटला म्हटलं गोलमार्ग ही रोड कोणी करायचं? सगळं हे म्हणते सगळे खड्डेच आहेत आत. इथं खड्डे आहेत. एक 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 करत आलेत की. करत आले. 2024ला कसं होईल आता? उदयनराजे येतील का परत निवडून? मग बरं. आणि शिवेंद्रसिंह राजांचं कसं काम आहे इथं? ती एवढं काय नाही, फक्त एकच माहिती आहे आपल्याला, काय? उदयनराजे भेटले. आणि ते बिचुकले यांचं कसं? ती काय नाही माहिती, नाही माहित. त्यांचं काय नाही आपलं. त्यांचं काय माहित नाही का? सांगायचं नाही. नाही सांगायला कसं. तर अजून काय लोक आहेत? नाव तर सांगा तुमचं, सगळं जाऊ द्या, मला नाव तर सांगा. नाव संजय शिवभक्त गोखरे. दिसतंय एवढं मोठं नाव सांगा ना. नाव सांगा. संजय गोखरे. संजय गोखरे, प्रॉपर राहणार सातारा. सातारा. बरं मला तुम्ही सातारामधल्या समस्या सांगा. काय काय साताऱ्यामध्ये समस्या आहेत? आहेत की सगळ्या चांगली आहेत. समस्या चांगल्या आहेत का सुटलेत नक्की? सुटलेत की सगळ्या सुटलेत. सगळ्या समस्या सुटल्या. आता 2024ला कसं होईल इथं? काय नाही, दोन्ही राजे आमचे निवडून येणार. राजे निवडून येणार. दोन्ही राजे. सातारा म्हणले की राजे, दुसरं काय म्हणून? दुसरं काहीच नाही, आम्ही राजेच. दोन्ही राजे आमचेच आहेत कसं काय? पहिल्यापासून. दोघांचं मिटलंय का आता? ती मिठू नाही मिठू, पण आम्ही त्यांनाच मतदान देणार. आमचे म्हणजे आमदारकीला कोण बाबा राजेच आणि खासदारकीला उदयन महाराज. उदयन महाराज. बस दोन्हीच. बरं आता काय? दोघां पक्षांचा पक्ष कोणता आहे? भाजप आहे दोघांचा पण. असू दे. आता त्यांनी काय जिथं ते जातील तिथं आम्ही, जिथं दोन्ही महाराज जातील तिथं आम्ही. महाराज म्हणतील पूर्व दिशा. हा, जिथं महाराज म्हणतील ती पूर्व दिशा. होय हो मावशी, उदयनराजे माहित आहेत का? आहे, कसं आहे काम? चांगलं आहे. चांगलं आहे. बर, मग आता त्यांना निवडून द्यायचं का परत? जनता पार्टी येणार हा? 1 नंबरला. कोण? जनता पार्टी येणार. भारतीय जनता पार्टी. हो. का हो? का म्हणजे तसं कामच आहे योग्य. कुणाचं काम आवडतं तुम्हाला? नरेंद्र मोदीचं. नरेंद्र मोदीचं. हम्म. काय आणि पैसे येतात योगी. का त्यांचं? पैशाचा काय प्रश्न आहे? मग त्याची कुवत आहे ना, त्याची शक्ती आहे ना, त्याच्यात सामर्थ्य आहे ना, एकजूट ठेवायची. बर, काय काय शक्ती दिसली तुम्हाला सांगा बरं. त्याच्यामध्ये परदेशामध्ये जाऊन लोकांना एकजूट करणे, बर 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 त्यांना सल्ला देणे, बर त्यांना सल्ला देणे बर 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 आणि सगळ्यांना एकीमध्ये ठेवणे. बर बर सबका विकास, सगळ्यांचा विकास. सगळ्यांचा विकास करतात मोदी. बर ठीक आहे. ओ मावशी, काय शेतातला आहे का तुमच्या? नाही, विकत घेऊन घेतलं. दिशे की. हो, दिशे गावरान. बरं, काय उदयनराजेंचं कसं काम आहे इथं? एकच नंबर, एकच नंबर. एकच नंबर. कसं काय तुम्ही सातारकर सगळी उदयनराजेच मानताय? आमचे महाराजच आमचं हे आहेत, बरं. दैवत. बर, त्यामुळे आम- गेल्या वेळेस पाडले की दैवत आला तुम्ही? ते पाडले असंच खेळी करून, राजकारणाच्या खेळीनं. राजकीय शरद हो. पवारनं. हो, शरद पवार. पावसाची सभा माहित आहे का? पावसातली सभाच त्यांना नडली महाराजांना, बर, बाकी काय नाही. मग आता 2024ला कसं करायचं हो? महाराजच येणार, महाराज विषयच येणार. नाही. हा. आणि आमदार- कमळच फुलणार, सगळीकडे कमळच फुलणार. आणि तुमचे उदयनसिंह राजे बसले आणि हातात गाड्या बांधल्यावर मग नाही जाणार, चुकून बी नाही. एकदा सोडलं की सोडलं. होय. हो. काय वाटतंय तुम्हाला? माईक सोडा, मी धरतो. मी रिक्षा ड्रायव्हर आहे. बर, मी माझी आहे. आहे. हा. बर, हा. ती भाजी व्यक्ती मी रिक्षा चालवतो. बर. मी जे म्हणताय राजकारणाविषयी, हा, तर त्यावेळी जे झालं ते झालं, दुनियाच्या लक्षात नाही आलं काय की महाराजांनी आपल्यासाठी काय केलं. महाराजांनी आपल्यासाठी काय केलं हे सातारा जनतेच्या लक्षात नाही आलं. पण आत्ता
आता सगळ्यांचे डोळे उघडलेत आणि ह्या वेळेस फक्त महाराजच. आणि बिचुकलेंचं काय करणार आहे तुम्ही? अभिजित बिचुकले हा, माझे खास मित्र आहेत. त्यांचं काय करणार? त्यांना निवडून देताय का नाही? नाही निवडून देण्याचा विषयच नाही. का माहिती आहे का, अभिजित बिचुकलेने बऱ्याच ठिकाणी निवडणूक लढवल्या. माझे खास मित्र आहेत. आमच्या पंढरपूरला पण निवडणूक लढवली त्याने. माहिती आहे पंढरपूरमध्ये तुम्ही लढवली. तुम्ही अहो, ठाण्यामध्ये पण गेले होते. मला चांगले मला काय मी म्हणायचं राजकारणी माणूस आहे. मला काय सांग- म्हणायचंय, हा. एकदा तुम्ही इथं जर निवडून दिलं हा. तर ते उगाच फिरायचे बंद होतील ना सगळीकडे. सर ऐका, आपण कधी कोणाला मी महाराजांनाही म्हणलं नाही की मी डोक्यावर ठेवतो आणि ह्यांनाही म्हणलं नाही मी खांद्यावर ठेवतो. कसं आहे, आपलं तोंड आपली जीभ. आपण कधी 2024 ला तुम्हाला वर राजे येतील असं वाटतंय परत? कोण उदयनराजे येणारच. काय म्हणताय? हलणारच नाही, स्थानच हलणार नाही. हलणारच नाही. तर या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया सातारमधून येत आहेत. आणि खरं तर सातारमध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजसिंह राजे भोसले यांची कशा पद्धतीची क्रेज आहे, खरं तर याचं हे सगळं बोलक्या प्रतिक्रिया आहेत. हो नमस्ते, अध्यक्ष आहे का तुम्ही? कसल्या संघटनेचा? बरं, सातारमध्ये कसं आहे राजकारण ह्या वेळेस? काय उदयनराजे येतील का खासदारकीला निवडून? नाही, काय सांगू शकत नाही. कसं काय हो? म्हणजे कुणाचंच काय सांगू शकत नाही. शेवटी लोक काय करतील त्याच्यावर डिपेंड आहे. काय करतील लोक? आता तुम्ही लोकच आहे घेतले काय सगळे. आता तसं नाही सांगू शकत. कुणाचंच काय सांगू शकत सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. बरं, कसं आहे काम? तर कसं आहे उदयनराजेंचं? काम चांगलं आहे, माणूस चांगला आहे, बरं त्यांचे विचार चांगले आहेत. बरं, काय म्हणजे तशी तक्रार नाही कोणाची. तक्रार नाही. उदयनसिंह राजेबद्दल तक्रार नाही, अशा पद्धतीच्या खरं तर या सगळ्या भावना आहेत. ओ नमस्ते, नाव 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 बोला बोला ये बोला हे त्यांच्याकडे बोला. काय नाव? बरं, नाव सांगा तुमचं. प्रकाश मोकाशी. काय फुलछाप? हो, बरं, इथलं कसं आता 2024 ला उदयनराजे येतील काय परत निवडून? ते आता काय आपल्या हातात नाही, तरी सुद्धा आपले त्यांची जे गॅरंटी आहे. गॅरंटी आहे? गॅरंटी आहे. कशा बाय गॅरंटी? हं? काय गॅरंटी आहे? आहे त्यांचं कार्य चांगलं आहे, सगळं आहे. आणि आमदार शिवेंद्रराजेंचं कसं आहे काम? त्यांचं बी चांगलं आहे. चांगलं आहे. हो, बरं, मग 2024 ला तुम्ही हायशी जोडी ठेवताय काय? आता काय ठेवावं लागणार ना. ठेवावं लागणार आहे. होय. नमस्कार. नमस्कार. प्रॉपर इथले का सातारा? हां. बरं, 2024 ची निवडणूक आता समोर आहे. सातारमधले प्रश्न सुटलेत का सगळे? काय याची कल्पना नाही मला. कल्पनाच नाही. बरं, उदयनराजेंचं कसं काम आहे? हा बघा, माझा तालुका आहे पाटण. कुठला? पाटण बरं, पाटण. हां, प्रॉपर आहे मी पाटणचा. बरं. कोणाची कामं कशी चाललेत हम्म. ह्याचा अंदाज नाही. तुम्ही पाटणचा आहे? हे पाटणचे आहेत. हो नमस्ते चाचा. आलताब नजीर बागवान. हा, आलताब नजीर बागवान. बर, कसं आहे 2024 ला काय करणार आहे तुम्ही सगळेजण इथलं? 2024 ला काय उदयनराजे येतील का परत? येणार. कसं काय येणार? एखादं शरद पवार आले, पावसात भिजले की परत तुम्ही लगेच बदलताय? नाही उदयनराजेलाच हा, उदयनराजेच काय पश्चाताप होतोय का उदयनराजे निवडून आलाय त्याचा? होणार की. हा, होणार की. काय होतोय? बेकार वाटते ना. बेकार वाटतंय. हो, बर. आणि आमदारकीला कसं आहे काम? कसं आहे शिवेंद्रसिंह? एक नंबर आहे. एक नंबर आहे. बरं, साताऱ्यातले काय काय प्रश्न आहेत की जे सुटायला पाहिजे? सगळीच सोडावं लागले. बरं, उदयनसिंह राजेंनी भाजपमध्येच राहायला पाहिजे का राष्ट्रवादीकडे वगैरे जायला पाहिजे? नाही, भाजपमध्येच राहायला पाहिजे. भाजपमध्ये राहायला पाहिजे. त्याचं कारण काय? का तर त्यांची सत्ता आहे नाही, भाजपवाले. भाजपवाली सत्ता सत्ता आहे आहे. म्हणून राहायला पाहिजे. हो. होय. उदयसिंह राजेंनी काय भाजपमध्ये राहायला पाहिजे का राष्ट्र? बरं, प्रश्न उत्तर तर द्या नसतं. मी आता 2 महिने झाले येऊन. 2 महिना आला. तू कुठला आहे? हो नमस्ते. नमस्कार. उदयसिंह राजे भोसले आता भाजपमध्ये आहेत, बरोबर आहे का? उदयसिंह राजे इथले ते भाजपमध्ये आहेत. त्यांनी भाजपमध्येच राहायला पाहिजे का दुसऱ्या पक्षात जायला पाहिजे? या. हो नमस्ते. बोला की. नाव काय? शकील भगवान. शकील भगवान. बरं, उदयसिंह राजेंचं कसं काम आहे? एक नंबर आहे. 2024 ला आता काय होईल? राजे येतील का गेल्यावर सारखं पडतील? राजे येतील. कसं काय येणार. 2019 ला कसे पडले मग? आपलं काय लोक नाही. बरं, आणि आमदारकीला कोण येईल इथं आता? आमदाराला
काही एवढं नाही लक्षात. बरं ती जाऊ द्या. मला सांगा आता उदयनराजे भोसले जे आहेत ते भाजप पक्षामध्ये येतं, बरोबर आहे का? तरी भाजपमध्येच राहायला पाहिजे का दुसऱ्या एखाद्या पक्षात जायला पाहिजे, शरद पवारकडे परत जायला पाहिजे, काय वाटतंय तुम्हाला? आम्ही म्हणतोय या भागेत राहायला पाहिजे. कुठं? याचा भाग या उभा राहिला की नाही हां, त्यातच भाजपमध्ये भाजपमध्ये. भाजपमध्ये राहायला पाहिजे. तर भाजपमध्येच राहायला पाहिजे अशा सगळ्या प्रतिक्रिया आहेत. दादा काय नाव? प्रणय थोरात. थोरात. बरं 2024ची निवडणूक आली आहे, लोकसभेची आली आहे, विधानसभेची आली आहे. दोन्ही राजे आहेत, एक राज्यसभे, एक मला वाटतं वर आहेत, एक खाली आमदार आहेत. कसं आहे दोन्हींचं पण काम? आहे बरं म्हणायचं. बरं म्हणाय म्हणजे काय फार काय समाधानी वाटत नाही चेहरा बघून तर. हा नाही. सातारा म्हणजे सिंगापूर पाहिजे होता. सिंगापूर पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर त्यांनी सिंगापूर सारखं केलं असतं कदाचित. हा बरं काय प्रगती MIDC पाहिजे. MIDC आहे ना इथं? आहे परंतु आलेल्या कितीतरी मोठ्या मोठ्या कंपनी आपल्या साताऱ्यातल्या शिरवळला गेल्या, बरं ह्याला गेल्या, बाहेर गेल्या. साताऱ्याच्या मागणं कराड सुधारलं, बरं. पण सातारची प्रगती नाही, रोजगार नाही. रोजगार नाही. बरं 2024ला मग काय लोक काय बदल करतील का, हाय असंच ठेवतील सगळं? बदल करतील. वाटत नाही. नक्की बदल करतील. बदल करतील. हो. तोंड सोडा बरं जरा. नाही, माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झालंय. हां. बरं हा झालंय. पण मला सांगा जर बदल केलं तर इथं पर्याय कोण आहे? उदयसिंह राजेंना, शिवेंद्रसिंह राजेंना, दुसरा पर्याय कोण आता इथे कोणीच नाही आहे. तसं पर्याय म्हणलं तर आता कोणच नाही, ते दोनच. बदल करायचा म्हणलं तर कसा करायचा? आता बदल करायचा म्हणलं तर आता त्यांच्या अगेन्स्ट कोणतरी पाहिजे, तर बदल होईल. म्हणजे ते एखादा नवीन लीडर पाहिजे भोसले घराणं सोडून. आजपर्यंत का निर्माण होऊ शकला नाही? नाही होऊ शकला. आता काय असतील त्यांची बंधने असतील, काय असेल. आणि वारसा महत्वाचा, गादीचा वारसा असल्यामुळे लोक कितीही केलं तरी विरोधात जाऊ शकत नाही. पण सगळ्यात महत्वाचा मला एक लय प्रश्न पडलाय की तिथली जी काही लोक आहेत ती भोसले घराण्या पाठीमागं वारस आहे म्हणून आहे का त्यांची काम आहेत म्हणून आहे? नाही, वारस. कामं पण आहेत, काय कामं कामं पण आहेत, पण उदयन महाराजांची कामं आहेत तशी. शिवेंद्रसिंह महाराजांची पण ठीक आहेत, म्हणायचं. परंतु म्हणाविषयी नाहीत. बरं सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे. आता 2024ची निवडणूक आहे, दोन्ही राजे भाजपमध्ये आहेत. उदयसिंह राजे भोसले जे होते ते शरद पवारांकडे होते यापूर्वी, आणि शरद पवार साथ सोडल्यामुळे ते गेल्या निवडणुकीला पराभव झाला त्यांचा. उदयसिंह राजे भोसलेंनी भाजपमध्येच राहायला पाहिजे की शरद पवारकडे जायला पाहिजे? भाजपमध्ये राहायला पाहिजे. भाजपमध्ये का राहायला पाहिजे? भाजप किती जरी झालं तरी भाजप आल्यापासून जरा बऱ्यापैकी देशाची सुधारणा व्हायला लागली. वेगळ्या वेगळ्या गोष्टी जरा हे व्हायला लागल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आपला हिंदू धर्माला एक कुठली तरी एक लेवल राहणार आहे. म्हणजे हिंदू म्हणजे महत्वाचं मराठा समाजाला पण काहीतरी उपभोग होईल त्याचा. म्हणजे हे दोन्ही राजे भाजपमध्ये राहायला पाहिजे अशा प्रकारे तुझी भावना आहे. खरं तर ताई नमस्ते. काय वाटतंय 2024ची निवडणूक जवळ आलेली आहे, दोन्ही राजे आहेत, दोन्ही राजांचं कसं काम आहे? मला एवढी काही नॉलेज नाही. एक तरुणी म्हणून काय अपेक्षा आहे ह्या सगळ्या राज्यकर्त्यांकडून तुझ्या? मिळून मिसळून राहिलं पाहिजे. बरं इथं शिक्षण आहे, मात्र शिक्षण झाल्यानंतर ज्या काही रोजगार संधी उपलब्ध व्हायला पाहिजे इथल्या इथं. कारण सातारा जिल्हा बऱ्यापैकी नोकरीसाठी स्थलांतर पुण्याला वगैरे करतो, तर इथं त्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध होतोय का? होतोय थोडाफार होतोय. भेदभाव नाही झाला पाहिजे. भेदभाव नाही झाला पाहिजे. सातारामध्ये होतो भेदभाव? म्हणजे कॉलेज वगैरे मध्ये होतं. बरं कसा काय प्रकारचा भेदभाव? म्हणजे मी पुण्यातली आहे, तिथली नाही आहे. पुण्यातला आहे तुम्ही? ठीक. तर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. अजून काय नागरिक आहेत तर त्यांच्याशी बोलून एकंदरीतच या मतदारसंघाचा जो काही कौल आहे तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. सातारा जर तशा पद्धतीचं बघायला गेला तर हा आता जर एका सगळ्या प्रतिक्रिया बघितल्या. ओ नमस्ते, काय ना तुमचं? अरुण निकम. कुठले तुम्ही? आंबोडे. तुमचा आमदार कोण आहे? हे आपलं राजू भाई राजू हे शिवेंद्र बाबा होय. कसं आहे काम शिवेंद्र राजे? ओके, एकदम ओके, व्यवस्थित आहे. हा एकदम ओके. काय काय काम करतात? सगळीच काम आहेत, काम सगळी करतात. त्यांच्या विरोधात ते दीपक पवार आहेत, त्यांचं कसं आहे काम? दीपक पवार आपण, पण हे आपले काम सगळं क्लिअर करते. बरं आता आणि उदयनराजे खासदार आहेत तुमचे, श्रीनिवास पाटील पण आहेत. तर ह्या दोन खासदारातलं तुम्हाला बरं कोण वाटतंय?
उदय महाराजाचा म्हणलं काय उदय महाराज आमच्याकडेच आहे म्हणजे काय अहो, उदय महाराजांना पाडलं की गेल्या वेळेस बरोबर आहे की मग पण शेवटी म्हणतात का आपलं हे आहे म्हणलं काय आपलं आपलंच बरं. बरं काय करतात मग आता 2024 ला काय उदयनराजे काय आता हो उदय राहिले काय करतात त्या अभिजित बिचुकले माहित आहेत काय तुम्हाला? नाही एवढं काय माहित नाहीत ना. ठीक आहे. अजून काय नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलून या सगळ्या मतदारसंघाचा कौल जाणून घ्यायला लागलोय आम्ही तुमचा. कसा आहे तुमचं सातारा? सातारा आमचा उदयन महाराजांच्या पाठीशी कायम राहणार. आजपर्यंत राहिले, इथनं पुढे बी राहणार. कसा आजपर्यंत राहिलाय? 2019 जर पाडले तुम्ही उदयनराजे? नाही 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 असं शक्यच नाही. सातारा शरद पवार आले भिजले तुम्ही लगेच राजांना नाही विसरला. नाही राजेंना आम्ही कधी विसरणारच नाही. बर आमची सातारची गादी आत्तापर्यंत चांगली आहे आणि चांगलं राहणार. आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभं राहणार. होय. काय राहणार 2024 ला कसं? 2024 ला कसं करणार तुम्ही? त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार उदयनराजे उदयनराजेंच्या आणि बिचुकल्यांच्या हा बिचुकल्यांच्या बिचुकलींच्या नाही होय. बिचुलींच्या नाही. का हो? नाही नाही कसले इंटरनॅशनल आहेत ते तर अहो आहेत की इंटरनॅशनल आहेत पण राजे आमचे आहेत. राजे गादी त्यांची आहे. गादी आहे म्हणून त्यांच्या मागे काय काम करतात काय? नाही काम करतात की काम त्यांनी आतापर्यंत विकास चांगला केला आहे. बर सदैव गोरगरिबांच्या पाठीशी असतात. त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी राहणारच कायम. त्यांच्या पाठीमागे राहणार. खरं तर गादी तर आहे पण विकास पण केलाय म्हणते. होय हो. नाव काय आहे? बोला की राव. बोलायला नको म्हणते. ताई आहे तिथं. ताई नाव तर सांगा तुमचं सगळं मला. तुमचं नाव सांगा फक्त. जाऊ द्या बाकी सगळं काय करायचं वैशाली आपलं शंकर राजकारण? वारंग. वैशाली शंकर किती वारंग. वर्षापासून असता इथं? आमचे मालक असतात 20 वर्ष झाले की. बरं, ही काय राजवाडा परिसर आहे का? हो. तर साताऱ्यातलं काय काय माहिती आहे तुम्हाला? फेमस काय आहे साताऱ्यात? काय आहे तर फेमस? अजिंक्य तारा आहे. हो. दुसरं काय काय आहे, आहे? सज्जनगड आहे. साताराचा पेढा आहे. हो. कंदी पेढे आहे. कंदी पेढे आहे. हो. बरं, उदयनराजे भोसले माहिती आहे तुम्हाला? हो माहिती. कसं आहे त्यांचं काम? छान आहे. छान आहे. काम वगैरे झालेत का तुमच्या साताऱ्यात? जातात स्वच्छ आहे का हो सातारा? आहे आहे बरं. अभिजित बिचुकले माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहेत की. माहित आहे. त्यांचं हो. कसं आहे काम? त्यांचं पण आहे काम व्यवस्थित. हाय. मग यावेळेस काय अभिजित बिचुकले निवडून देतात काय? हा? आता जनता काय करेल ती? जनता काय करेल ती करेल. तर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत. काका नमस्ते. प्रणाम. 4 पेन हो येस 5 दिसतात. शिक्षक शिक्षक म्हणजे मी वरिष्ठ क्लार्क आहे वरिष्ठ महात्मा क्लार्क. गांधी विद्यालय पाचवडला. पाचोड मध्ये तिकडे आमदार कोण आहे तुमच्या तिकडे पाचोडला? पाचवडला आमदार आहेत माननीय मकरंद अबाव. आणि तुमचं मतदान कुठं आहे मग? माझं मतदान आहे सातारमध्ये. सातारमध्ये जाईल इथं मग. मग काय भोसले? नाही भोसले बिसले काय नाही. काय जो सगळे चांगला भोसलेच असेल लोकं म्हणायला लागलेत. चांगले असे चांगला असेल उमेदवार त्याला देणार. आता आजपर्यंत तर इथं खासदारकीला लोक भोसलेंच्या पाठीमागे उभा राहिलेत. आमदारकीला शिवेंद्रसिंह राजे निवडून आलेत. 2024 ला काय इथले लोक बदल करतील असं वाटतंय का तुम्हाला? 100%च करायला पाहिजे. करायला पाहिजे. का करायला कारण पाहिजे? काय करायला पाहिजे भाजपला कंटाळलोय आम्ही आता. भाजपला खूप कंटाळलोय. कंटाळलाय. कारण भाजपनं एक बी अनुसूचित जातीतला किंवा अनुसूचित जमाती किंवा ओबीसी प्रवर्गातली मुलं भरलीच नाहीत. त्यामुळं भाजपवर विश्वास कमी आहे आपला. जर का उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे यांनी भाजप सोडलं आणि राष्ट्रवादीकडे गेले तर मग काय करणार? 100% त्यांना मतदान करणार. म्हणजे पक्ष बघून मतदान करणार आहे? नाही मग पक्ष बदलून नाही. त्यांच्या पक्षाचे ध्येय धोरण चांगलं आहे म्हणून मागणी करणार आहे. कारण त्यांचे ध्येय धोरणं चांगले आहेत. कारण यांनी संविधानावर जास्त गाला घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं भाजप आम्हाला आत्ता नकोच आहे. ठीक. तर या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया मतदारसंघामधून येत आहेत. नमस्कार. सातारचा विषय वेगळा आहे. आम्ही खेडेगावचं सांगा असं. खेडेगावातले प्रश्न सांगा. काय आहेत खेडेगावात प्रश्न? नाही काय प्रश्नच नाहीत. बरं 2024 ला लोक काय करतील इथं? उदयनराजेला परत एकदा निवडून देतील काय खासदारकीला? तसं काय म्हणजे देणार नाही काय नाही. महाराज आहेत सातारचे ते. 2019 ला शरद पवार पावसात भिजले आणि तुम्ही विसरून गेला लगेच राजांना.
म्हणून आम्हाला पर्याय नाही पर्याय नाही. खासदार उदय महाराज होणार, आमदार शिवेंद्रराजे होणार, शिवेंद्रराजे याचा पर्यायच नाही आणि बिचुकल्यांचं काय करणार? बिचुकले आपले आहे टाइमपास म्हणून राहतील. याच्यावर घ्या आपलं राज्यसभेवर घ्या असं काय राज्यसभेवर घ्या. हा. होय हो. कुठे घ्या बिचुकले? ते बोलणंच अयोग्य आहे त्यांच्याविषयी. या सगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर आता 2024ला म्हणजे आता वर्ष सुरू झालं, या वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. खरं तर भाजपनं जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची रणनीती महाराष्ट्रामध्ये आखलेली आहे. 45+ अशा पद्धतीचं त्यांचं महाराष्ट्रामध्ये विजन आहे. भाजप त्यासाठी कामाला लागले आणि त्यांच्यासाठी सगळ्यात सेफ असणारी जागासुद्धा सध्या सातारमध्ये आहे. कारण उदयनसिंह राजे भोसले यांचा जो काय पगडा जो आहे तो या मतदारसंघावरती अजून आहे. मात्र 2019ला ज्या पद्धतीनं उदयनसिंह राजे भोसले भाजपमध्ये गेल्यानंतर शरद पवारांनी सातारमध्ये सभा घेतली आणि पावसात भिजले आणि त्या सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण बदललं आणि या सातारा लोकसभेचे जे काही खासदार आहेत ते श्रीनिवास पाटील झाले. भाजपकडून हा मतदारसंघ घेण्यामध्ये राष्ट्रवादीला यश आलं. मात्र आता जर काही लोकांशी बोललो तर लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की पुन्हा आम्हाला उदयनसिंह राजे भोसले पाहिजे, सातारा जो आहे तो भोसलेंचा आहे, राजेंचा आहे, अशा पद्धतीच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत. खरं तर आता आमदारकीचा जर विचार केला तर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं नाव लोक घेत आहेत. दीपक पवार यांच्याबद्दल फार काही मतांतर या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला फार काही दिसली नाहीत. मात्र आता येणाऱ्या सगळ्या काळात कोणता पक्ष कशा पद्धतीनं रणनीती आखतोय, कशा पद्धतीनं प्रचाराचे मुद्दे घेऊन जातोय आणि या सगळ्यावरच खरं तर सातारा विधानसभेचा आणि सातारा लोकसभेचा आमदार आणि खासदार कोण असेल हे मात्र आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच कळणार आहे. सूर्यासोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, सातारा.